लाईक्स मिळवण्याच्या नादात लोक कुठल्या थराला जातील याचा काही नेम नाही। पुण्यातल्या तरुणांनी रीलसाठी जीवघेणा स्टंट केल्याचं समोर आलंय। खरं तर थोडी जरी चूक झाली असती तर हा स्टंट करणाऱ्या तरुणीचा हाकनाक जीव गेला असता। रील्ससाठी तरुणीचा जीवघेणा स्टंट। ग्रिप स्ट्रेंथ टेस्ट की मृत्यूची परीक्षा। मरू तरी पण रील्स करू। हे दृश्य पाहिल्यानंतर तरुणाईला सोशल मीडियातल्या रील्सनं किती झपाटलंय हे तुमच्या लक्षात येईल। रील्स तयार करण्याच्या नादात या तरुणीनं आपला जीव धोक्यात घातला होता। सध्या सोशल मीडियावर ग्रिप स्ट्रेंथ टेस्टचं खूळ आलंय आणि तोच प्रयोग पुण्यातल्या या तरुणांनी केला। त्यासाठी त्यांनी पुण्यातल्या स्वामीनारायण मंदिराजवळच्या या उंच इमारतीची निवड केली होती। आता हा पहा रील्ससाठीचा जीवघेणा स्टंट। हातांची पकड किती मजबूत आहे हे सिद्ध करण्यासाठी ही तरुणी या इमारतीवरून खाली लोंबकळलीये। तिला आधार आहे तो फक्त या तरुणाच्या एका हाताचा। दोघांपैकी एकाच्या हाताची पकड थोडी जरी सैल पडली असती तरी एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं असतं। या तरुणीचा हकनाक बळी गेला असता। एक चूक आणि मृत्यूशी गाठ, अशीच काहीशी परिस्थिती इथे होती। पण स्टंट करणाऱ्या तरुणीला याची जराही फिकर नव्हती। स्टंट यशस्वी केल्याचा आनंद या तरुणीच्या चेहऱ्यावर होता आणि त्याच वेळी वेगवेगळ्या अँगलमधून या स्टंटचं चित्रीकरण करण्यात आलं होतं। पुन्हा एकदा पहा हा जीवघेणा स्टंट। आपल्या डोळ्यासमोर काही व्हिडिओज येतात की ज्याच्यात काही तरुण तरुणी स्टंट करतायत, कुठेतरी लटकतायत आणि त्या व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतायत। तर हे असं काही करू नका। याच्यात पहिलं म्हणजे काही भूषण नाहीये आणि हे माध्यम असं आहे की ज्याच्यातनं आपण लोकांना एंटरटेन करू शकतो आणि त्यांचं आयुष्य वाढवू शकतो। तर तुम्ही हे असल्या गोष्टी करून तुमचं आयुष्य कमी कशाला करताय? आम्ही सुद्धा रील्स बनवतो, आम्ही सुद्धा यूट्यूब व्हिडिओज बनवतो, पण लोकांचं मनोरंजन करताना स्वतःचा जीव कधीच धोक्यात नाही घालत। आई बाबांचा विचार करा आणि अशा प्रकारचे रील्स करणं टाळा, कधीच करू नका असं मी म्हणेन। सोपे कॉन्टेंट्स बनवा, समाजाला प्रबोधन करा, लोकांचं मनोरंजन करा। सोशल मीडियावर ग्रिप स्ट्रेंथ टेस्ट चॅलेंजचा ट्रेंड आहे। हाताची पकड किती मजबूत आहे हे दाखवण्याचा अशा प्रकारे जीवघेणा स्टंट केला जातो। पुण्यातल्या तरुणांनी या स्टंट मधून आपणही मागे नसल्याचं दाखवून देण्याचा प्रयत्न केला खरा, पण त्यामध्ये या तरुणीचा जीवही गेला असता। खर तर लाईक आणि व्ह्यूज वाढवायच्या नादात आपण काय करतोय याचं भान तरुण पिढीला राहिलेलं नाही। म्हणजे आता जर सध्या शॉर्टवरती जर पाहायचा विचार केला तर नको त्या प्रकारचं काहीतरी कंटेंट तयार करायचा आणि असं युनिक करून लाईक मिळवता येतात हा एक चुकीचा गैरसमज लोकांमध्ये पसरलेला आहे। आणि या सगळ्या गोष्टी करून मला वाटतं फेमस होण्यात काही अर्थ नाही। लोक चांगल्या कंटेंटलाही तेवढी पसंती देतात। समाज प्रबोधनासाठी आणि मनोरंजनासाठी यासाठी रील्स बनवतात। तर माझी सगळ्यांना विनंती आहे, ताई आणि मोठ्या दादांना स्वतःचा जीव धोक्यात टाकून रील्स बनवू नका। सोशल मीडियावर रील्स तयार करण्याच्या नादात अनेकांनी जीव गमावलाय। नुकतंच छत्रपती संभाजीनगरमध्ये रील्स बनवताना एका तरुणीचा मृत्यू झाला। कारच्या गिअरचा अंदाज चुकल्यानं कार पुढे जाण्याऐवजी थेट रिव्हर्स गिअर पडला आणि होत्याच